18व्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या भाषणाने सुरू झाला। राष्ट्रपतींनी सांगितले की सरकार देशातील आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध आहे। भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आळा घालण्यात सरकार यशस्वी झाले आहे। राष्ट्रपतींनी आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात व्हीबीजी रामजी कायद्याचाही उल्लेख केला। विरोधकांनी गोंधळ घातला आणि कायदा परत घ्या अशी मागणी करत घोषणाबाजी केली। दरम्यान एनडीए खासदारांनी समर्थनार्थ घोषणाबाजी केली। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा देखील टेबल वाजवताना दिसले। अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी ते 2 एप्रिल पर्यंत चालेल। ते 2 भागात होईल। पहिला भाग 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 9 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत। या काळात एकूण 30 बैठका होतील। 28 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी 0 तास होणार नाही।